तर आजपासून पुन्हा ओमॅड चालू करते. मी डाळ घेतली, थोडा भात घेतलाय आणि ही भाजी घेतली. यामध्ये पालक, शेपू, भोपळा, चवळी अशा सगळ्या भाज्या मिक्स आहेत. आणि सोबतच मी हा खरडा ट्राय करणार आहे. या दोन्हीपैकी दोन्ही पण थोडे थोडे. हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. आता वाजले दुपारचे 2 आणि इकडे मी आता ग्रीन टी बनवायला ठेवणार आहे आणि देन मी हे सगळं आवरणार आहे. सगळं आवरायचं, मला भांडी घासायचे खूप सारे. जसं तुम्हाला माहिती होतं तर काही दिवसांपासून माझं डाएट बंद आहे. डाएट ओमॅड चालू केलेलं आहे. जेवणात काय खाल्लं मी ते शेअर केलंच आहे. सो आता हे आवरेपर्यंत ग्रीन टी होईल आणि मग तो मी थंड करून पीत राहीन दिवसभर. त्याने मला चांगले रिझल्ट्स मिळतात. मग चेहऱ्यामध्ये पण मला फरक जाणवलेला गेल्या वेळी जेव्हा मी पीत होते ग्रीन टी. आणि माझं टार्गेट हे आहे की हे संपवायचं आहे डब्बा मला, कारण की मला माहिती नाही हे ॲक्च्युली मागवलं आहे मी कधी. एक्सपायर होण्याआधी ते कंझ्युम केलेलं बरं, कारण 400 रुपयाची ग्रीन टी आहे ही. सो चला, इकडे मी ग्रीन टी बनवते आहे. 1 लिटर जवळजवळ बनते ती. 3 ते 4 टेबलस्पून यामध्ये मी ग्रीन टी पावडर ॲड करते. आणि माझं बघून तुम्हीही ट्राय करू नका, आधी कन्सल्ट करा. मला यामुळे रिझल्ट मिळतात. आणि 4 ते 5 कप ग्रीन टी दिवसातून आपण कंझ्युम करू शकतो. पण ज्यांना एन्झायटी किंवा झोप न लागणे हे प्रॉब्लेम आहेत त्यांनी आधी कन्सल्ट करा. देन इकडे मी माझं काम करायला घेतलेलं आहे. आणि 7 म्हणजे स्पीड वाढवून मी 7 पट जास्त स्पीडने हा व्हिडिओ तुम्हाला दाखवते आहे. काश इतक्या फास्ट कामं झाली असती तर खूप छान झालं असतं. मी रोजच असा किचन कट्टा घासते जेव्हा माझं सगळं होतं आवरून. त्यावेळी आज जरा वेळ झाला होता मला, कारण आता ओमॅड चालू केलं आहे त्यामुळे आधी जेवते मी आणि मग हे कामं करते. तशी तर म्हणजे इटिंग विंडो 1 तासाची असते. बट कधी कधी कसं होतं, खाण्यालाच वेळ होतो. जसं की आज झाला, मला 12 वाजले जवळजवळ चालू करायला जेवायचं म्हणजे इटिंग विंडो. त्यामुळे मग पुढेही कामांना वेळ लागतो. देन असं सगळा गॅस कट्टा घासला, धुतला पाण्याने. आणि हे जे नवीन मी टॅबला लावलेलं आहे ना, शॉवर म्हणू शकतो आपण त्याला, ते खूप युजफुल ठरतं आहे. त्याच्यामुळे मला इझी होतं आहे सगळ्या वस्तू वॉश करायला, सिंक वॉश करायला. आणि आता तुम्ही बघितला गॅससुद्धा म्हणजे वॉश करता येतो आहे त्याच्याने, कारण की त्याची रेंज आहे गॅसच्या आपल्या शेगडीपर्यंत येते आहे जवळ घेतले की. आणि मला खूप भारी वाटतं आहे त्याला यूज करायला. ते मी स्वतःला हातपाय धुवून घेतले. जर तोंडावर पाणी मारलं, खाली पाणी सांडलेलं ते सगळं पुसून घेतलं फायनली. आणि देन मग हा असा दिसू लागला छान सुंदर. सगळं आवरेपर्यंत ग्रीन टी झाकून ठेवला होता. आणि त्याचे असे पानं पण उघडतात ज्यावेळी आपण त्यांना झाकून ठेवतो गरम पाण्यामध्ये. देन तो स्ट्रेन करून घेतला. मी बाटलीमध्ये स्टोअर करून ठेवत होते, बट कसं माहीत आहे काय, मला खरंच विश्वास नाही बॉटलमधून पाणी पिताना. मला फार शंका येते. स्टीलच्या बॉटल असतात त्या पूर्ण आतनं साफ असल्या तरी पण काय म्हणतात ते OCD आहे मला त्यामुळे. सो मी प्रेफरेबली आता तांब्यात भरते आहे आणि ह्याला झाकून ठेवते आहे. जेव्हा जेव्हा प्यायचं असेल ते ग्लासमध्ये ट्रान्सफर करते, जरासा डायल्यूट करते पाण्यात आणि पिते. पण यामुळे ना आपला बॉडी सगळी डिटॉक्स झाली आहे याचा फील येतो. आणि हा जो ड्रेस मी घातला आहे यामध्ये, त्याचा एक व्हिडिओ मी इन्स्टावर शेअर केलेला आहे आणि इथे पण करेन, यूट्यूबवर पण. ते पार्सल आलं होतं. नंतर आरूचा अभ्यास घेतला आणि संध्याकाळ होता होता पूर्ण ग्रीन टी संपवला मी. इतकाच राहिला होता, तोही आता मी संपवेन. आणि खूप असं काहीतरी छान अचीव केल्याचा फील येत होता मला संध्याकाळ होईपर्यंत, कारण खूप दिवसांनी पुन्हा एकदा मी ओमॅड केलेला, खूप म्हणजे 4 दिवसांनी. आणि कॉन्फिडन्स गेलेला सगळा की आपण करू शकतो की नाही. आणि मी स्वतःला पुश पण नव्हते करणार, पण परत विचार केला, रे 4 दिवसांमध्ये बॉडीने आपल्या 3 ते 4 किलो कमी झाल्याचं आपल्याला फील करून दिलं. देन वाय नॉट, वी हॅव टू डू. देन मी केलं. संध्याकाळी ह्यांना घेऊन फिरायला गेले बाहेर, कारण की ह्यांना जेवू घातलं. त्यानंतर त्यांना घरात बोर होतं. दिवसभर मी काय त्यांना असं बाहेर सोडत नाही खेळायला वगैरे. सो इथे मी तिला खेळवलं थोडंसं.
आहोसुद्धा आले होते. सो आम्ही थोडंसं इथे फिरलो, देन पुन्हा घरी आलो आणि घरी आल्यावर अशी काही मज्जा चालू होती. काय पण काय पण सगळ्यांची आपली एक एक असणार असं पण असं कुठं तसं मला पोट आहे का मला येत नाही तिथे घातली ते आणि नवीन असं ऍप जे पुरगीला आता आता मी अजून एक असं करतो अजून एक असं हे बघ आरू असं करतात बाई का हे बघ ही पण केली अगं बाई एक नंबर आहे पुरगी आपली बघ कसं करून दाखवली बघ ते असं तर तिने ते सोडलंच नाही ते या बाईला एकदा दाखवलं मी फक्त. अरे डोक्यावर नाही आरू ते करायचं. आरू डोक्यावर नाही करायचंय बाळा. मी दाखवू कसं करायचंय. ती शिकवतीये तुला मगाचपासून कसं करायचंय ते आता कळलं मला. असं धर तुम्ही उभार की असं धरतो पायावर उभा राहा असं हा अरे एकच नंबर. लगेच अरे एकच नंबर. गुड गर्ल भारी करायला की त्याने हीच लवचिक आहे सगळ्यात जास्त. फक्त चालाय नीट येत नाही. डोकं टेकायचं पण आपल्याला जमतंय ना मला जमतंय. असं कर हा बघ अनु बघ येऊ थांबा जरा तिने बघितलंच नाही आरो काय करते मॉडेल मानबीन. केवढी इझिली असं बसून लगेच डोकं टिकते ना. तुला काही ना खरं कुठं पण बसते आणि असं टिकतं डायरेक्ट. माझं पण टेकतंय. मला पोट आहे अरे इशू करून दाखवू परत. हा डोकं टेक पुढं इथं पुढं डोकं टेक असं डोकं टेक की. ते स्प्रेड लेग्स असेच होत नाहीत त्याला.